नमो बुद्धाय. मित्रो, आज आपण इथे जमलोय त्याला एक विशिष्ट असं कारण आहे. कारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये निर्वाणा द एनलाइटमेंट ह्या नावाने बुद्धिझममधलं सौंदर्यशास्त्र उलगडून दाखवणारा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्ताने भारतभरातील नव्हे तर जगभरातील 50पेक्षा जास्त कलाकार आपली सौंदर्य दृष्टी घेऊन विविध क्षेत्रातील आपल्या कलावस्तू तिथे प्रदर्शित करणार आहेत. आणि याचे संयोजक आहेत डॉक्टर विद्याधर गायकवाड उर्फ जीवक, जे आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मोलाचा सहभाग ज्यांचा आहे ते म्हणजे ज्येष्ठ कला दिग्दर्शक, महाराष्ट्राचे लाडके नृत्य दिग्दर्शक संतोष संखत आणि डॉक्टर जीवक यांना बुद्धिस्ट सर्कलमधले सगळीच लोक आपण जिव्हाळ्याने ओळखतो. ते स्वतः वैद्यकीय व्यवसाय असून सुद्धा वैद्यकीय व्यवसायाच्या पलीकडे सर्वार्थाने जर हिलिंगची जर ताकद कशात असेल तर ती बुद्धिझममध्ये आहे. आणि हा विचार मनात घेऊन कुठलाही माणूस फक्त औषधाने बरा करण्याच्या पलीकडे तो मुळापासून बरा होण्यासाठी बुद्धिझमचं जे काही औषध आहे ते देण्याचं काम डॉक्टर जीवक करत असतात. तर डॉक्टर जीवक, मी तुम्हाला विचारू इच्छितो की नेमका कार्यक्रम काय आणि त्याची रूपरेषा काय? हा कार्यक्रम जो आहे तो या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये बनते संरक्षितांची जी म्हणजे सेंटनरी आहे, सेंटनरी इयर संपूर्ण जगामध्ये सध्या त्याचं उत्साहाने साजरी करतायत. तर त्या अनुषंगाने आपण संरक्षितांचं जे त्यांचं एक सौंदर्याची जी दृष्टी होती, बुद्ध धर्म जो आहे तो एक कलेकडे अगदी वेगळ्या दृष्टीने पाहणारा एक धर्म आहे. सौंदर्याला त्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. यावर त्यांनी उर्गेन संरक्षितांनी त्यांच्या आयुष्यभर फोकस केलं होतं. तर त्यांच्या सेंटनरीच्या निमित्ताने जन्मशताब्दी जर कशी आपण साजरी करावी तर आर्टचं एक आपण एक्झिबिशन किंवा आर्टचं प्रदर्शन करून करावी, ही खऱ्या अर्थाने त्यांना आपल्याला एक आदरांजली असेल असं वाटलं. हा विचार आला आणि मग संतोषजीशी मी चर्चा केली, आपणाशी चर्चा केली आणि मग आपण हा जो आहे 21 ते 26 आपण हा कार्यक्रम घेतो आहोत. खूप सुंदर. म्हणजे ही जगाचा नागरिक होण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं जर कुठला विजा असेल तर तो बुद्ध आहे. आणि त्याच्या सौंदर्य दृष्टीची जगाला ओळख करून देणे हा जो आगळा वेगळा प्रकल्प तुम्ही या निमित्ताने हाती घेतलाय हा खरोखरच म्हणजे मौल्यवान असा ठेवा आहे जो आपण जगाला देऊ शकतो. तर संतोषजी, हे जे काही नियोजन आहे 21 ते 26 तारखेच्या दरम्यान हे नेमकं कसं असणार आहे, काय असणार आहे, याच्या मागची संकल्पना जरा उलगडून सांगा. नक्की सर. ऍक्च्युली डॉक्टर जीवक सरांनी या संदर्भातली संकल्पना मांडली. हे बुद्धिझम आणि कलेचा संगम असणारी जी काही गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला अजंठा, वेरूळ किंवा अनेक सगळ्या वेगवेगळ्या लेण्यांमध्ये बघ. आणि त्यामुळे बुद्धिझमचा आणि कलेचा खूप एकात्मत असणारा जो संबंध आहे तो संबंध आपल्याला उर्गेन त्यांच्या एकूण सगळ्या त्यांच्या साहित्यातून दिसतो, त्यांच्या एकूण जीवन प्रवासातून दिसतो. म्हणजे त्यांच्याबद्दल एक गोष्ट खूप चांगली, ज्यावेळेस मी त्यांच्याबद्दल वाचत होतो तर ते मूळतः असणारे ख्रिश्चन. ते साधारण 1925च्या साली त्यांचा जन्म झाला. ते भारतात आले त्यावेळेस ते ब्रिटिश अधिकारी म्हणून आले होते आणि इथे आल्यानंतर त्यांना एक बुद्धिझमचं एक वेगळं शोध आणि हे सगळं लागल्यामुळे त्यांना वैयक्तिक आयुष्यामध्ये सतत जाणवायला लागलं की जे जे बुद्धिझम मध्ये सांगितलंय तेच मी वागतोय किंवा तेच मला अपेक्षित आहे. माणूस म्हणून किंवा माणुसकी म्हणून मी जे वागण्याचा प्रयत्न करतोय हेच तर बुद्धिझम आहे. आणि याचा अर्थ असा नाही ना की मी त्या बुद्धिझमचाच एक भाग आहे. आणि त्यानुसार ते बुद्धिझमकडे वळाले. बुद्धिस्ट सौंदर्यशास्त्र आहे, कला आहे, संगीत, साहित्य या सगळ्यांचा एक समन्वय त्यांच्या एकूण आयुष्यामध्ये आलेला. आणि त्यांची जन्म शताब्दी किंवा त्यांचा जन्माचा उत्सव साजरा करताना कलावंत म्हणून आपण त्यांना जर आदरांजली व्हायची असेल तर आपण चित्र आणि शिल्प असं काहीतरी प्रदर्शन आपण करूया. या निमित्तानं एक पुस्तकाचं प्रकाशन पण आम्ही त्या एकूण कार्यक्रमात करणार आहोत. तर 21 तारखेपासून 26 तारखेपर्यंत बालगंधर्व रंगमंदिरात हे प्रदर्शन घडणार आहे कलाकारांना. आणि याला महाराष्ट्रभरातले खूप चांगले नामवंत म्हणजे इनफॅक्ट महाराष्ट्राच्या बाहेरचे पण काही कलावंत आहेत की जे स्वतःची कलाकृती सादर करणार आहे. आणि एनलायटन जो प्रवास आहे बुद्धिझमचा की जो तुम्हाला खऱ्या अर्थाने परिपूर्णतेकडे घेऊन जाणारा प्रवास आहे, ही सगळी संकल्पना परिकल्पना
त्या चित्राच्या माध्यमातून, शिल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडली जाणार आहे. तर त्यामुळे हे एक असं प्रदर्शन किंवा असं एक्झिबिशन आहे की ज्या माध्यमातून कला तर सादर होणार आहे, पण कलेच्या माध्यमातून बुद्धिझम मधली ती सगळी तत्व, मूल्य आणि त्याचं सौंदर्यशास्त्र जनतेपर्यंत आणण्याचा आणि कलावंतांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आपण करतोय. म्हणजे इथे फक्त चित्रांचं किंवा कलेचं प्रदर्शन नाही, तर त्या कलेच्या मागचं जे काही अध्यात्म आहे, त्या कलेच्या मागचं काही विज्ञान आहे, हे समजून घेण्याची संधी कुठल्याही कलाप्रेमीला मिळणार आहे. आता या एकूण सगळ्या कला प्रदर्शनात आम्ही काही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण ठेवणार आहोत. काही या सौंदर्यशास्त्र, एकूण बुद्धिझमचं आणि कलेचं नातं याविषयीची काही व्याख्यानं आहेत, तर ते पण रोज संध्याकाळी त्या ठिकाणी 4 दिवस होणार आहे, 4-5 दिवस जे आहे. त्याच्यामुळे प्रदर्शनाबरोबर ही एक चांगली सगळ्यांसाठीची गोष्ट आहे, संवादाची पण. आणि त्या कलेविषयी, त्यांच्या चित्रांविषयी चित्रकार, शिल्पकार जनतेशी बोलतील, जे प्रदर्शन बघायला येतील, त्या ठिकाणी जे जे व्याख्यानं होतील, जे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन होतील, त्या माध्यमातून पण खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या. आणि बुद्धिझम ही गोष्ट कुठेतरी एका ठिकाणी बांधण्याची किंवा विहारात फक्त करण्याची गोष्ट नसून ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची गोष्ट आहे. आणि तसा बुद्ध जर जनसामान्यांपर्यंत पोहोचला तर तो बुद्ध खऱ्या अर्थानं जनसामान्यात रुजेल, आणि तसाच रुजला पाहिजे हा हेतू या सगळ्या माध्यमातून आम्ही साध्य करतो. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे की कल्टिवेशन ऑफ द माइंड शुड बी अल्टिमेट गोल ऑफ एनी फॉर्म ऑफ आर्ट. म्हणजे ह्या गोष्टीची शब्दशः नव्हे तर सर्वांगीण अनुभूती या 21 ते 26 तारखेच्या दरम्यानच्या कार्यक्रमामध्ये येणार आहे. आणि आपण सगळे भेटूयात 21 ते 26 ऑगस्टच्या दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे या सगळ्या अनुभवासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hello gamers, I am excited to share that I am attending the Urgen Art Festival at Balgandharva and Gallery from 21 to 26 August 2025. The festival special features art exhibitions, talent paintings, sculptures and creative box, live performance, ghazals, tabla recitals, singing and more by renowned artists. It's going to be a beautiful celebration of creativity, culture and talent, and with that business family and then inviting you to join us. Let's enjoy art, music and great company together. Thank you. Hi friends, this is Pava. Join us for our music concert Pava Live, which is about greatest Buddha meditation music on this 25th August at Balgandharva Auditorium, Pune. This event is part of Urgen Art Festival. So together with Tri Ratna Institute and Karunadeep Foundation, we are going to celebrate the unique theme of Nirvana, the Enlightenment. So come, feel the peace and be the part of our Global Peace Initiative. Thank you. नमस्कार, जय भीम. मी मुकेश जाधव, तबलावादक. 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या काळामध्ये बालगंधर्व कलादालनामध्ये उर्गेन आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये माझं तबलावादन दिनांक 26 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर पंडित अतुल कुमार उपाध्ये, प्रसिद्ध वाहिनी वादक यांच्यावर माझी साथ संगत पण असणार आहे. तरी सर्वांना या उर्गेन आर्ट फेस्टिवलचा आनंद व आस्वाद घ्यावा. भेटूया 26 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद. जय हिंद. अब्रह्मचर्या वेरमणी